नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जीवा नंदिनीला जवळ घेतो आणि म्हणू लागतो आपल्या दोघांमध्ये कोणीतरी नाक खुपसतं आणि मग एक महत्त्वाचं काम राहूनच जातं। तर आता नंदिनी जीवाला विचारते कोणतं काम, कुठलं महत्त्वाचं काम? जीवा म्हणतो सांगू, तर नंदिनी म्हणते सांगा ना। असं म्हणत जीवा नंदिनीच्या जवळ येणार तर आता नंदिनी तिथून बाजूला निघून जाते, परंतु शेवटी जीवा नंदिनीचा हात पकडतो आणि तिला जवळ घेतोच। नंदिनी म्हणते अहो, तर जीवा म्हणतो सांगू का? तर नंदिनी म्हणते हो सांगा ना, मी ऐकते। असं म्हणत नंदिनी जीवाकडे पाहते तर आता जीवा म्हणतो बघा, तर जीवा म्हणतो हो। तर आता जीवा नंदिनीकडे पाहत तिला किस करण्यासाठी पुढे जाणार, परंतु नंदिनी पुन्हा एकदा तिथून बाजूला जाण्याचा प्रयत्न करते। तर त्यावेळी जीवा नंदिनीला अडवतो आणि म्हणू लागतो तू अडकलीस चकाचक बाई। तर नंदिनी जीवाला म्हणते अडकले तर केव्हाच होते, आता नव्याने तुमच्यात गुंतायचं आहे। जीवा म्हणतो हो, तर नंदिनी म्हणते हो। आता जीवा आणि नंदिनी एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात। जीवा नंदिनीला किस करणार, परंतु त्याचवेळी मोठ्यानेच कोणीतरी दरवाजा वाजवू लागतं। आता मात्र नंदिनी घाबरते आणि म्हणू लागते कोण असेल? जीवा म्हणतो एवढ्या रात्री कोण तडमडतंय, कोण आहे? परंतु बाहेर कोणीच प्रतिसाद देत नसतं, फक्त मोठमोठ्याने दरवाजा वाजवलं जातं। जीवा म्हणतो कोण आहे? नंदिनी सुद्धा विचारत असते की कोण आहे, परंतु बाहेर कोण आहे हे कोणी सांगायला तयारच नसतं। तर जीवा म्हणतो एक मिनिट मीच बघतो। असं म्हणत जीवा दरवाजा उघडून पाहतो तर त्यावेळी जीवाला आणि नंदिनीला धक्काच बसतो। तर दुसरीकडे पाहायला मिळतं पार्थ ज्यावेळी काव्याने सरप्राईज म्हणून दिलेला फोटो पाहतो त्यावेळी त्याचे अश्रू अनावर होतात। तर काव्या पार्थला म्हणते देशमुख अहो रडताय कसले? असं म्हणत काव्या पार्थचे अश्रू पुसते आणि म्हणू लागते देशमुख रडायचं नाही। तर काव्या पार्थला म्हणते हे बघा, या अगोदर सुद्धा आपल्या खोलीत आपला एक फोटो होता की नाही? पण त्यात कसले फोटो होते आपले? एकदम सिरियस। आणि म्हणूनच म्हटलं आपल्या खोलीत यापुढे छान हसरा फोटो असावा आणि यासाठीच हा फोटो मी घेऊन आले आहे। आणि तुम्ही रडताय का हे देशमुख? तर पार्थ म्हणतो सॉरी, परत मी त्याच विषयावर बोलतोय। पण तो एक दिवस होता ज्या दिवशी तुम्हाला आपल्या दोघांचा फोटो या रूममध्ये नको होता, तेव्हा मी सुद्धा तुम्हाला या रूममध्ये नको होतो। तर काव्या पार्थचे अश्रू पुसते आणि म्हणू लागते देशमुख तो दिवस होता, परंतु हे दिवस आहेत। तो फोटो होता आणि हा फोटो आहे आणि कायम असणार, त्यामुळे नका ना एवढा विचार करू। आता रडणाऱ्या पार्थला शांत करत काव्या म्हणू लागते तुम्हाला माहीत आहे का तुम्ही माझ्यासाठी कोण आहात? तर पार्थ काव्याला विचारतो मी कोण आहे तुझ्यासाठी? तर काव्या म्हणते तुम्ही ते आहात, तुम्ही माझ्या आयुष्यातली ती पेन्सिल आहात ज्या पेन्सिलच्या मागे खोडरबर असायचा। तुम्हाला आठवते का शाळेत असताना त्या पेन्सिल असायच्या की ज्याच्या मागे खोडरबर असायचा? आठवते का खोडरबरवाली पेन्सिल शाळेत असताना असायची ती? तर पार्थ म्हणतो आठवतोय, आणि ती पेन्सिल माझ्याकडे सुद्धा होती, पण ती पेन्सिल मी? तर काव्या म्हणते हो। असं म्हणत काव्या पुन्हा एकदा पार्थचे अश्रू पुसते आणि म्हणू लागते हो, ती पेन्सिल म्हणजे तुम्ही आहात। तर पार्थ म्हणतो कसं? तर काव्या पार्थला म्हणते कारण तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि माझ्या आयुष्यातलं सगळं दुःख खोडून काढलात पार्थ, आणि नंतर तुम्हीच माझ्या आयुष्यात प्रेमाचा वर्षाव केलात। मी अगदी आनंदाने मिरवू शकते असा भूतकाळ दिलाय तुम्ही पार्थ, तुमचा आणि माझा भूतकाळ। त्यामुळे तुम्हीच माझा भूतकाळ आहात, तुम्हीच माझा वर्तमान आहात आणि तुम्हीच माझं भविष्य आहात। आता काव्याच्या या बोलण्याने पार्थ मात्र भारावून गेलेला असतो। पार्थ लगेच काव्याचा हात हातात घेतो, तिच्या हातावर किस करतो। तर काव्या पुढे पार्थला म्हणते आणि यासाठीच मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे। पार्थ म्हणतो काय द्यायचं आहे? काव्या म्हणते या अगोदर इथे या, मग कळेलच तुम्हाला की मी तुम्हाला काय देणार आहे। असं म्हणत काव्या पार्थला बेडवरून उठवते आणि डोळे बंद करायला सांगते। पार्थ म्हणतो का, कशासाठी? तर काव्य म्हणते करा ना डोळे बंद। तर पार्थ म्हणतो मला माहीत आहे तुम्ही मला काय देणार आहात। असं म्हणत पार्थ गाल पुढे करतो, परंतु त्यावेळी काव्या पार्थला किस न देता त्याच्या पायाला हात लावत त्याचे आशीर्वाद घेत त्याचे आभार मानते। पार्थ पाहतो तर काव्या पार्थच्या पाया पडत असते। त्यावेळी पार्थ काव्याला उठवतो आणि म्हणतो की काव्या काय करताय तुम्ही हे? असं म्हणत तो काव्याला जवळ घेतो। तर काव्या म्हणू लागते देशमुख मी काय बोलू मला काहीच कळत नाही। मला माहीत आहे आजची आपली लग्नानंतरची पहिली रात्र आहे, पण तो दिवस होता ज्या दिवशी मी तुमच्यावर खूप चिडचिड केली होती, मी तुमच्यावर खूप राग व्यक्त करत होते, परंतु तुम्ही मात्र मला काहीच बोलला नव्हता। तुम्ही मात्र शांतपणे सगळं काही सहन करत होता आणि त्यामुळे माझा हा नमस्कार त्या मित्राला, त्या प्रियकराला आणि माझ्या या नवऱ्याला।
आता पार्थ काव्याला जवळ घेतो, तिच्या डोक्यावर किस करतो आणि त्यानंतर काव्याला म्हणतो, आता तुम्ही जर मला काहीतरी दिलंच आहे तर मला सुद्धा काहीतरी द्यावंच लागेल. आता तुम्ही सुद्धा माझ्याकडून काहीतरी घ्याच. तर काव्या म्हणते, अरे असं काही नसतं. पार्थ म्हणतो, घ्यावं लागेलच, डोळे बंद करा बघू. आता काव्या डोळे बंद करते आणि विचारते काय आहे. तर पार्थ म्हणतो, कळेलच. आता काव्याने फक्त पार्थला नमस्कार केलेला असतो, परंतु पार्थने तर काव्यासमोर लोटांगण घातलेलं असतं आणि तिचे पाय धरलेले असतात. आता काव्या पार्थला उठवण्याचा प्रयत्न करते, परंतु पार्थ काही उठत नाही आणि काव्यालाच खाली बसवतो आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवत म्हणतो, काय आहे ना पट्टराणी, मी जरी तुमचा सिंगेश्वर महाराज असलो तरी सुद्धा आम्ही कायम तुमच्या पायाशी असेच पडून राहू. तर काव्या काही हा देशमुख गप्प बसावं. तर पार्थ म्हणतो, लोक म्हणतात की नवऱ्याच्या पायाशी बायकोचा स्वर्ग असतो. तर काव्य म्हणते, खरं आहे. तर पार्थ म्हणतो, पण मी म्हणतोय तर जिवंतपणे नरक यातना भोगायच्या नसतील तर बायकोच्या पायाशी साष्टांग दंडवत घातलाच पाहिजे, अगदी प्रत्येक नवऱ्याने, असं म्हणत पार्थ हसू लागतो. तर काव्यामध्ये तुम्ही पण ना देशमुख, असं म्हणत चांगलाच एक धपाटा देते. काव्या पार्थचं कौतुक करत म्हणते, आवडलं मला, पण माझ्यापेक्षा जास्त सुद्धा तमाम नवरे गँगला आवडणारा डायलॉग होता. देशमुख तुम्ही म्हणजे कमाल आहात, असं म्हणत काव्या पुढे पार्थला म्हणते, बरं सिंगेश्वर महाराज, मला एक सांगा, तुम्ही आता असेच जमिनीवर पडून राहणार आहात का? तर पार्थ लगेच उठून बसतो आणि म्हणू लागतो, नाही पट्टराणी, आता या पृथ्वी तलावावर सगळीकडे अगदी सुखाचं वातावरण आहे, सगळी जोडपी एकत्र आली आहेत, मग आपण सुद्धा, असं म्हणत पार्थ काव्याच्या जवळ जातो, तिला किस करणार. परंतु त्यावेळी काव्या पार्थला म्हणते, थांबा. आणि आता काव्याला तिचे जुने क्षण आठवतात. काव्या आता पार्थला म्हणालेली असते की आपण शेजारी शेजारी नको झोपूयात. तर त्यावेळी पार्थ काव्याला विचारतो की मग कसं झोपूया. आणि असं म्हणत काव्य आणि पार्थ दोघंही एकमेकांच्या विरुद्ध दिशेला झोपलेले असतात. तर आता काव्या बेडकडे पाहते आणि पार्थला म्हणते, आता माझ्या उशीला तिची खरी जागा दाखवायला नको का? आता असं म्हणताच पार्थ काव्याकडे पाहतो, मान डोलावत होकार देतो. तर त्यानंतर काव्या आपल्या उशा पार्थच्या उशीच्या बाजूला ठेवते आणि ती पार्थकडे पाहत असते. त्यावेळी पार्थ तिला जवळ घेतो आणि त्यानंतर त्याने ठेवलेली गुलाबं तिच्या समोर घेऊन येतो आणि ती गुलाबं एकमेकांना टच करतो. तर काव्या विचारते, काय करताय तुम्ही हे देशमुख? तर पार्थ म्हणतो, ते करण्या अगोदर ती पिक्चरमध्ये पाहिलीत की गुलाबं एकमेकांना. तर आता काव्या हसू लागते, पार्थला मात्र काहीच कळत नसतं. तर आता दुसरीकडे पाहायला मिळतं, इथे नंदिनी सुद्धा हसत असते. तर जीवा नंदिनीकडे पाहतो आणि म्हणतो, तुला हसायला येते का? हे घे हातात पकड, मी आलोच. आता एवढ्या रात्री डिस्टर्ब करायला आलेल्या मी काकाला काय ते सांगूनच येतो, असं म्हणत जीवा बाहेर येतो. तर इकडे काका गाणं गुणगुणत असतात. तर जीवा म्हणतो, काका एवढ्या रात्री तू आम्हाला दूध द्यायला आलायस? तर आता काका म्हणतात, काय हे भांजे सरकार, अहो मराठी भाषा वळवावी तशी वळते, मी तुम्हाला दूध द्यायला आलोच नाहीये, तर मी दुधाचा ग्लास द्यायला आलोय का, हो की नाही नंदिनी? असं म्हणत आता काका रूममध्ये प्रवेश करणार. तर जीवा त्यांना तिथेच थांबवतो आणि म्हणू लागतो, अरे काका काय चाललंय तुझं? अरे आज आमच्या लग्नानंतरची पहिली रात्र आहे आणि तू इथे गप्पा मारायला आलायस काका? तर आता जीवाला काका म्हणू लागतात, घोर कलियुग, अरे लहानपणी भूताचे पिक्चर बघायचास ना, त्यावेळी धावत पळत माझ्या रूममध्ये घुसायचास आणि आता मला म्हणतोयस की लग्नानंतरची पहिली रात्री आहे, आत्ता तू मला हाक लावतोयस, कुठे नेऊन ठेवलाय माझा जीवा? असं म्हणत काका डायलॉग मारू लागतात. तर जीवा म्हणतो, झालं का बोलून? तर काका म्हणतात, हो दूध कोमट झालं असेल, त्यात मस्त काजू बदाम पिस्ता किसवून टाकला आहे, पिऊन घे मग बघ. तर जीवा म्हणतो, काय बघायचं? असं म्हणत जीवा पुढे काकाला म्हणतो, त्यासाठी मला दुधाची वगैरे गरज नाही या. तर आता काका जीवाला म्हणतात, अरे पी तर दूध, हेल्दी असतं तब्येतीसाठी. तर जीवा काकाला म्हणतो, अरे कधी पण काय पण कशाला घेऊन येतोस, त्या दुधाचा तोंडाला वास येतो रे. तर काका म्हणतात, त्यासाठी तर मुखवास घेऊन आलो आहे. तर जीवा म्हणतो, नकोय रे मला तुझा मुखवास वगैरे. तर काका म्हणतात, माझ्यासमोर तुला दूध प्यावंच लागेल. आता जीवा म्हणतो, खरंच हा तर दुधाचा ब्रँड ॲम्बेसिडर झाला आहे, मला तर दूध प्यावंच लागेल. असं म्हणत तो नंदिनीच्या हातातील दुधाचा ग्लास घेतो आणि नंदिनीच्या हातामध्ये मुखवास देतो. नंदिनी विचारते, हे काय आहे? तर जीवा म्हणतो, मुखवास आहे, खा तुला हवा असेल तर. असं म्हणत जीवा आता दुधाचा ग्लास घेऊन बाहेर येतो आणि काकाच्या समोर ते दूध खटाखटा पितो आणि त्यानंतर रिकामी ग्लास काकाच्या हातात देत म्हणतो, झालं का तुझं समाधान? तर काका म्हणतात, एका फटक्यात खटाखट दूध पिऊन मोकळा झालास. नंदिनी, अगं तुला सांगतो. असं म्हणत काका रूममध्ये जाणार. तर त्याचवेळी जीवा काकाला तिथेच थांबवतो. तर काका नंदिनीला म्हणतात, आराम कर. जीवा म्हणतो, हो ती आराम करणार, तुला हवं तर पत्र लिहिणार, परंतु जातो म्हणून सांगून इथेच थांबायचं नसतं, जा रे बाबा. असं म्हणत जीवा एकदा तिथून काकाला घालवण्याचा प्रयत्न करत असतो.
तर काका जीवाला म्हणतात, अरे मी तुम्हाला तर ऑल द बेस्ट करायला आलो होतो. नंदिनी ऑल द बेस्ट. अरे आमच्या वेळी तर बेडवर पापड टाकले होते आणि ते पापड तर आता जीवा काकाचं तोंड बंद करत म्हणतो, यापुढचे पापड तुला जे काही अंतरायचे आहेत ना ते दादाच्या रूममध्ये जाऊन अंतर. चल असं म्हणत काकाला तिथून शेवटी घालवतो आणि काका पुन्हा तिथे येऊ नये यासाठी जीवा दरवाजा बंद करून घेतो. आता मात्र जीवाला असं पाहून नंदिनीला खूप हसायला येत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं पार्थ काव्याच्या डोक्यातील पिना काढून देत असतो. आता हळूहळू एक एक पिना काढता काढता एवढ्या पिनाच साठलेल्या असतात की त्या सगळ्या पिना पाहून पार्थ काव्याला म्हणतो, काव्या हो काय हे नवऱ्या मुली इतक्या पिना का लावतात मला तर कळतच नाही. म्हणजे एवढ्या पिना एक एक काढता काढता पहाट होईल मात्र तुमच्या काही पिना काढून संपणार नाही. अहो किती ह्या पिना. तर आता काव्या म्हणू लागते, आता कळलं का नवऱ्या मुलीला तयार व्हायला उशीर का लागतो. तुमचं आपलं नवऱ्या मुलाचं बरं असतं, एक शेरवानी चढवली, केसांवर स्प्रे मारला, दाढीवर असा हात फिरवला की तुम्ही तयार. तर आता पार्थ काव्याला म्हणतो, हे सगळं तुम्ही मला का सांगत आहात. काव्य म्हणते, तुम्हाला का सांगत आहे ऐका. आज तुम्ही एक नाही दोन नाही तर 3 वेळा युगला आमच्या खोलीकडे पाठवलं होतं. झालं का नवरी मुलगी तयार, आटपलं का तिचं, होईल का तयार, किती वेळ लागेल, हे सगळे प्रश्न युग येऊन येऊन विचारत होता. तुम्ही का पाठवलं त्याला सांगा बरं. आता मात्र पार्थला काय बोलावं काहीच कळत नाही, कारण काव्याने पार्थला शब्दात पकडलेलं असतं. तर काव्या पार्थला म्हणते, तुम्हाला नाही कळणार हो, तुम्हाला कधीच कळणार नाही की नवऱ्या मुलीला लग्ना दिवशी काय काय भोगावं लागतं, काय काय त्रास सहन करावा लागतो. तर पार्थ म्हणतो, एक्सक्यूज मी, तुम्हाला जितकं भोगावं लागतं ना तितकंच नवऱ्या मुलाला सुद्धा भोगावं लागतं. आता नवऱ्या मुलाला काय काय भोगावं लागतं सांगू का मी तुम्हाला. सांगू असं म्हणत पार्थ म्हणतो, ऐकाच आता. सकाळी सकाळीच असे हे जाड कपडे घालून धोतर घालून आम्हाला कुलदेवतेच्या दर्शनाला जावं लागतं. तिथे कुठे एसी वगैरे नसतो, तिथे घाम येतो घाम. तुम्हाला काय 3-3 तास तयार होण्यासाठी घेता आणि आम्ही तयार होतो पुतळ्यासारखे उभे राहून तुमची वाट बघत असतो. आणि मग घरचे काळजीपोटी म्हणतात, अरे थांबा, आम्ही तुम्हाला दूध आणि केळं देतो पण आम्हाला नाही आवडत दूध. असं म्हणत आता पार्थ आपली व्यथा सांगू लागतो. मळमळते ते दूध बघून, पण काय करणार, नवऱ्या मुलाला सगळं काही ऐकून घ्यावंच लागतं. आणि त्यात लग्नात टोमणे मारावे तसे अक्षता फेकून मारले जातात. तुम्हाला काय फरक पडतोय हो. तुमच्या केसांची हेअरस्टाईल केलेली असते, डोक्यावर पदर असतो, त्यामुळे तुमच्या अंगावर काही अक्षता पडत नाहीत आणि आम्हाला मात्र बाणासारख्या टोचत असतात. आणि बरं त्यात तुमच्या त्या करवल्याही असतात. कुठेतरी शूज वगैरे लपवून ठेवायचे आणि मग आमच्याकडूनच पैसे मागायचे, म्हणजे आमचेच शूज लपवायचे आणि आमचेच पैसे मागायचे. मग आता मी एक काम करतो, तुमच्या लिस्टिप चोरू का तुमच्या लिस्टिप आणि मागू का तुमच्याकडून पैसे. असं म्हणत पार्थची व्यथा सांगणं काही संपत नसतं. काव्याला मात्र हसायला येत असतं. पार्थ पुढे म्हणतो, बरं ते विधी चालू असताना विधींकडे लक्ष द्या आणि विधी संपल्या की गप्पा मारा. बरं आम्हाला बाथरूमला सुद्धा जाता येत नाही, आम्हाला कंट्रोल करून राहावं लागतं, कारण आम्हाला इथेही कोणी जाऊ देत नाही आणि तिकडेही कोणी जाऊ देत नाही. बरं पावसाळ्यात आणि हिवाळ्यात जर लग्न असेल तर ठीक आहे, परंतु तेच लग्न जर उन्हाळ्यात असेल तर तो कर्माने मेला. तो नवरदेव त्या रडक्या मुलाला घेऊन घोड्यावर बसतो, मग त्या रडक्या मुलाला सावरायचं की त्या घोड्याला सावरायचं ही नवरदेवालाही कळत नसतं. बरं इतकं सगळं झालं की त्यानंतर लोक अगदी वरातीत अगदी अंगात आल्यासारखी नाचत असतात. ती छत्री असते नवरदेवाला सावली देण्यासाठी, पण ती बिनकामाची, कारण छत्री आमच्या डोक्यावर आणि सावली भलतीकडेच. नवऱ्या मुलाच्या कुठून कुठून घाम येतो कसं सांगायचं आम्ही. आता पार्थचं हे बोलणं ऐकून काव्याला काही हसू आवरत नसतं. तर पार्थ पुढे म्हणतो, बरं इतकं सगळं होऊ नये, बरं कशी बशी कासवाच्या गतीने ती वरात हॉलपर्यंत पोचते, पण तिथे असतात फोटोग्राफर आणि त्यांना आमचे फोटो काढायचे असतात. आणि मग त्यांचं वाक्य असतं, स्माईल प्लीज. आणि बरं त्यातही स्माईल चेहऱ्यावर नसली तर मग नवऱ्या मुलीचा चेहरा आठव, इमॅजिन कर. अरे पण नाही होत इमॅजिन, काय करायचं सांगा ना. 2 तास उभं राहून 3 तास दात दाखवून हात पाय सगळं दुखतं, पण कोणाला सांगावी ही आमची व्यथा. असं म्हणत पार्थची व्यथा काही संपत नसते आणि काव्याचं हसून संपत नसतं. आणि बरं लग्न पार पाडल्यानंतर वरात झाल्यानंतर घरी आपल्या बायकोला घेऊन यावं, बेडरूममध्ये घेऊन यावं, पण पहिल्या रात्रीसाठी कुठे राहणार आहे आमच्यात ताकद. असं म्हणत अगदी पार्थ थकून भागून खुर्चीवर बसतो. तर आता काव्या पार्थची काळजी घेत पार्थला विचारते, काय झालं, थकला का माझा आर्किटेक्ट बोका. तर पार्थ म्हणतो, सॉरी पण खरंच खूप थकलो आहे. आता पार्थ काव्याची काळजी घेत त्याचे खांदे चेपून देत असते, त्याच्या अंगाला मॉलिश करून देत असते आणि ते पाहून पार्थला बरं वाटत असतं. पार्थ म्हणतो, खूप बरं वाटतंय हो काव्या, अजून थोडा वेळ असंच मॉलिश करा. तर काव्या म्हणते, हो का. आता काव्या पार्थची काळजी घेत असते. तर दुसरीकडे जीवा आणि नंदिनी मोठमोठ्याने हसू लागतात. तर जीवा म्हणतो, गेला बाबा एकदा काका. तर त्यानंतर जीवा नंदिनीला म्हणतो, बरं या डिवायडेडचं काय करायचं.
असं म्हणत जीवा आता बेडवरची लक्ष्मण रेषा नंदिनीला दाखवतो तर आणि विचारतो, बरं बोला चकाचक बाई, या डिवायडरचं काय करायचं आहे? तर नंदिनी म्हणू लागते, मला विचाराल तर उचलून फेकून द्या याला. तर जीवा म्हणतो, खरंच माझ्या मनातलं बोललात. अगदी हा डिवायडर म्हणजे आपल्यातली लक्ष्मण रेषा होती, परंतु आता आपल्यात कुठलीच लक्ष्मण रेषा नसेल. असं म्हणतात जीवाला त्यांचे जुने क्षण आठवतात. त्या दोघांमध्ये अंतर राखून ठेवण्यासाठी त्यांनी आखलेली ती लक्ष्मण रेषा असते, परंतु आता दोघांनी मिळून ती लक्ष्मण रेषा फेकून दिलेली असते. तर त्यानंतर आता जीवा नंदिनीला विचारतो, आता पुढे? तर आता नंदिनी लाजू लागते आणि आरशासमोर जाऊन बसते. ती तिची ज्वेलरी काढून ठेवत असते. तर जीवा तिच्या पायाशी बसतो आणि विचारतो, आता पुढे? तर नंदिनी लाजू लागते आणि ती पाठ फिरवते. तर पुन्हा एकदा जीवा तिच्या पायाशी बसत विचारतो, काय झालं चकाचक बाई, पुढे काय? असं म्हणत तो आता नंदिनीला पुढे काय असं विचारत असतो. नंदिनी मात्र लाजत असते आणि शेवटी नंदिनी बेडवर येऊन बसते. जीवा तिच्या बाजूला येऊन बसतो आणि हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकत जीवा तिच्या एकदम जवळ येऊन बसतो. त्यावेळी नंदिनी आपले पाय बेडवर घेत जीवाला पायातील पैजण काढायला सांगते. तर आता जीवा पायातील पैजण काढतो आणि नंदिनीला विचारतो, अजून काय? तर नंदिनी काहीच नाही असं बोलते. तर त्यानंतर जीवा म्हणतो, मग आता पुढे? असं म्हणत जीवा पुढे जाणार, परंतु त्याच वेळी त्याच्या पोटात दुखू लागतं. तर आता नंदिनी जीवाला विचारते, काय झाले? जीवा म्हणतो, काही नाही. असं म्हणत जीवा पुन्हा एकदा नंदिनीला किस करण्यासाठी पुढे जाणार, पण पुन्हा एकदा त्याच्या पोटात दुखू लागतं. त्याच्या पोटातून गुडगुड आवाज येत असतो. तर आता जीवाला काय करावं काय सांगावं काहीच कळत नसतं. तर नंदिनी जीवाला म्हणते, जीवा तुम्हाला जमत नसेल तर मी एक पाऊल पुढे टाकू का? मी येऊ का तुमच्याजवळ? असं म्हणत नंदिनी जीवाकडे पुढे जाते, परंतु जीवाला होणारा त्रास. जीवा म्हणतो, चकाचक बाई एकच मिनिट, मी आलो, असा गेलो आणि असा आलो. असं म्हणत जीवा तिथून वॉशरूममध्ये निघून जातो. इथे मात्र नंदिनी हसू लागते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, जीवा नंदिनी एकत्र झोपत नंदिनी जीवाला त्याच्या जवळ घेत आता खऱ्या अर्थाने त्यांच्या खऱ्या आयुष्याची सुरुवात झालेली असते, एका नवीन प्रवासाची सुरुवात झालेली असते. तर दुसरीकडे पार्थसुद्धा काव्याला एका ब्लँकेटमध्ये घेत दोघंही एकत्र झोपत एकत्र वेळ घालवत आता दोघांनीही नवीन आयुष्याची एक नवी सुरुवात केलेली असते. आता या चौघांनी केलेली सुरुवात आणि हा प्रवास रम्य यशस्वी होऊ देईल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.